नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जेईई मेन 2026 साठी ॲडमिट कार्ड आणि परीक्षेच्या दिवसाची संपूर्ण तयारी कशी करायची यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, ते कसं तपासायचं, परीक्षेच्या दिवसाचे महत्त्वाचे नियम काय आहेत, परीक्षा केंद्रावर काय करायचं आणि शेवटी NTA महत्त्वाची सूचना काय आहे, हे सगळं आपण पाहूया. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं? सगळ्यात आधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. jeeimai.nta.nic.in हीच ऑफिशियल वेबसाईट आहे. दुसरीकडे कुठेही जाऊ नका. कधीकधी खूप जण एकाच वेळी वेबसाईट वापरत असल्यामुळे ती थोडी स्लो होऊ शकते. पण काळजी करू नका, थोडा वेळ थांबा, तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला तिथे नक्की मिळेल. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी 3 सोप्या गोष्टी लागतील: तुमचं ॲप्लिकेशन नंबर, तुमचा पासवर्ड आणि खाली दिलेला सिक्युरिटी पिन, म्हणजे तो जो कॅप्चा असतो तो. आणि हो, समजा पासवर्ड विसरलात तर घाबरण्याचं कारण नाही, तिथे फॉरगॉट पासवर्डचा ऑप्शनसुद्धा आहे. लॉग इन झालं की तुम्हाला स्क्रीनवर युअर ॲडमिट कार्ड हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड असा मेसेज दिसेल. मग काय, लगेच डाउनलोड ॲडमिट कार्ड बटनावर क्लिक करा. ती PDF फाईल नीट सेव्ह करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचे कमीत कमी 2 ते 3 स्पष्ट प्रिंटआउट्स काढून ठेवा. चला आता पुढच्या आणि खूप महत्त्वाच्या स्टेपकडे वळूया. ते म्हणजे तुम्ही काढलेल्या प्रिंटआउटवरची माहिती तपासणं. तुमच्या हातात ॲडमिट कार्ड आलं की त्यावरची प्रत्येक गोष्ट नीट तपासा. तुमचा रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, वडिलांचं नाव, जेंडर, जन्मतारीख, सगळं काही बरोबर आहे ना, हे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मशी जुळवून बघा. चूक अजिबात नको. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ॲडमिट कार्ड फाटता कामा नये आणि त्यावरचा जो बारकोड आहे तो खराब होता कामा नये, कारण सेंटरवर तोच बारकोड स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे ॲडमिट कार्डला खूप सांभाळा. आता ही माहिती तर सर्वात महत्त्वाची आहे. परीक्षेची तारीख, तुमची शिफ्ट कोणती आहे, परीक्षेची वेळ आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम. रिपोर्टिंग टाईमच्या आधीच सेंटरवर पोचा, कारण गेट क्लोजिंग टाईमनंतर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाही, हे अगदी पक्क लक्षात ठेवा. तुमच्या परीक्षा केंद्राचा पत्तासुद्धा नीट बघून घ्या. माझी तर एक तुम्हाला सूचना आहे की परीक्षेच्या 1 दिवस आधी जाऊन ते सेंटर बघून या, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि पत्ता शोधण्यात वेळ जाणार नाही. ठीक आहे, आता आपण वळूया परीक्षेच्या दिवसाच्या नियमांकडे. हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. सुरुवात करूया ड्रेस कोडने. ड्रेस कोड अगदी साधा आणि सोपा आहे. मुलींनी आणि मुलांनी सिंपल शर्ट किंवा टी-शर्ट आणि साधी पॅन्ट किंवा जीन्स घालायची आहे. पायात ओपन सँडल किंवा स्लिपर्स चालतील, पण जॅकेट्स, हुडीज, जाड कपडे, शूज अँड सॉक्स, टोपी, बेल्ट, दागिने यापैकी काहीही घालून जाऊ नका. थोडक्यात काय तर सिंपल ड्रेस म्हणजे सेफ एंट्री. तुम्ही जितकी साधे कपडे घालाल तितकी तुमची चेकिंग पटकन होईल आणि तुम्हाला आत प्रवेश मिळेल. आता सोबत काय न्यायचं? फक्त 5 गोष्टी. तुमचं प्रिंट केलेलं ॲडमिट कार्ड, एक ओरिजिनल फोटो ID जसे की आधार कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही फॉर्मवर लावला होता तोच, एक पारदर्शक बॉलपेन आणि एक पारदर्शक पाण्याची बाटली. या व्यतिरिक्त मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर असं काहीही न्यायचं नाही. ओके, तर तुम्ही आता परीक्षा केंद्रावर पोहोचले आहात. आता पुढे काय? आता बघूया सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मबद्दल. हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. नीट ऐका. ॲडमिट कार्डवर फोटो चिटकवायची आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा लावायची जागा आहे ते काम घरूनच करून आणा. पण सहीची जी जागा आहे तिथे सही अजिबात करू नका. सही तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये तिथल्या मॅडम किंवा सरांसमोर करायची आहे, ही गोष्ट विसरू नका. आता बघा, ॲडमिट कार्डवर एक नॉन आधार कॅन्डिडेट डिक्लेरेशन फॉर्म पण दिसेल. पण हा फॉर्म फक्त आणि फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये किंवा त्यांचा आधार व्हेरीफाय झालेला नाहीये. तुमच्याकडे व्हेरीफाईड आधार असेल तर या फॉर्मला हात लावू नका, तो तुमच्यासाठी नाहीये. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, NTA कडून आलेली एक महत्त्वाची सूचना. एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. NTA या बाबतीत 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते, तुम्हाला 3 वर्षांसाठी बॅन केले जाऊ शकतं आणि कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. ते AI, CCTV आणि डेटा ॲनालिसिस वापरून लक्ष ठेवून असतात. त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा द्या. चला तर एकदा पटकन सगळे महत्त्वाचे मुद्दे आठवून घेऊया. ॲडमिट कार्ड काळजीपूर्वक वाचा. रिपोर्टिंग टाईमच्या आधी सेंटरवर पोहोचा. ड्रेस कोडचं पालन करा. फक्त परवानगी असलेल्याच वस्तू सोबत ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेल्फ डिक्लेरेशनवर सही फक्त आणि फक्त सेंटरमध्येच करा.
जर तुम्हाला या व्यतिरिक्त जेई, नीट किंवा सीईटी बद्दल अजून काही माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही SKN लॉजिक करिअर काउन्सिलिंगला संपर्क करू शकता. हे आहेत त्यांचे नंबर्स 9370139988 आणि 9421692468. तर या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही परीक्षेच्या दिवसासाठी पूर्णपणे तयार असाल आणि तुमचा परीक्षेचा अनुभव अगदी शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. आमच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.